जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही येणारे परीक्षामध्ये इम्पॉर्टंट असेल असे काही प्रश्न बघणार आहोत, जे की नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील. हे मागं TCS आणि IBPSने विचारलेले काही प्रश्न आहे, तर तेच बघणार आहोत आपण. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, गोपाळ कृष्ण गोखले. हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, चीन. पुढचा प्रश्न, पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर काय म्हण आहे? काठी मारल्याने डॅश दुमत नाही. काय होत नाही? तर काठी मारल्याने पाणी दुमत नाही. याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, पिक द सिनोनिम फॉर दी वर्ड विविड. त्यालाच काय म्हणतात? याचा अर्थ काय होतं? ज्वलंत. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, रिअलिस्टिक, वास्तववादी. पुढचा प्रश्न, मित्रांनो तुम्ही 2-3 व्हिडिओ पॉज करून हे सॉल्व करू शकतात आणि नंतर आन्सर कम्पेअर करू शकतात. तर काय विचारलेलं आहे? 75चे 10% म्हणजे 75चे 10% किती होतील हे करायचं आहे. तर कसं करणार आहे? 75 गुणिले 10/100. तर याचं काय होईल? 7.5. त्याच्यानंतर त्यातून भागाकार करायचं काय? 8/20. तर याचा काय येईल? 20 × 20. 8ने डायरेक्ट भाग जात नाही, त्यामुळे 0.4. 7.5 भाग 7.5 मायनस 0.4. त्यानंतर काय? प्लस 0.5. या तिघाची ॲडिशन केली तर काय आहेत? 7.6. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड फ्रॉम द सेंटेन्स. ही हॅड ऑलवेज थॉट द प्लांट वॉज व्हेरी प्लेएबल. प्लेएबलचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होईल लवचिक. तर याच्यासाठी एक सेंटेन्स असेल तर काय असेल? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, समथिंग विच इज इझिली फ्लेक्झिबल. लवचिकता म्हणजे कशात असते? फ्लेक्झिबल जे होते ते. पुढचा प्रश्न, अकबरनामा, अकबरचे पुस्तक, हे चरित्र कोणी लिहिले? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, अबुल फजल यांनी अकबरनामा या चरित्र लिहिले होते. पुढचा प्रश्न, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. देअर वॉज ग्रॉस्पिंग अँड नॉट ऑलवेज डिस्क्रिटली. तर याचा अर्थ डिस्क्रिटलीचा अर्थ काय होईल? सावधपणे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, कॉशियसली. पुढचा प्रश्न, कंगरादरी भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, हिमाचल प्रदेशमध्ये कांगरा दरी आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, संताम समिती यांनी काय केलं होतं? केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली होती. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात एलिफंट फॉल्स स्थित आहे? कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, मेघालय या राज्यात एलिफंट फॉल्स आहे. पुढचा प्रश्न,
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये न्याय शब्दाचा उल्लेख डॅश डॅश व्यक्त करतो. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. पुढचा प्रश्न, समूहक दर्शक शब्द ओळखा. जसा फुलांचा गुच्छ असता तसं फुलझड्यांचा काय डॅश डॅश असते. काय असते फुलझड्यांचा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, ताटवा. ताटवा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे? असं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे जे की जागतिक वारसा स्थळ आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.